हार्दिक अधिक स्वागत. आजच्या दिवसामधला तिसरा सामना इथे रंगेली. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध अजिंक्यतारा स्मॅशर्स. संगनायक अमोल गावडीने टॉस जिंकला आणि सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. आणि आता बरोबरच क्षेत्ररक्षण सेट झालंय. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. एक चांगली लढत पाहायला मिळेल. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे उद्घाटक आदरणीय सचिन ढवळे सर ऍक्शन पाहायला मिळत आहेत. सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सेट झाल्यानंतर दोन्ही फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. अक्षय दुसऱ्या बाजूला राहुल कोकाटी, PSI राहुल कोकाटी. प्रत्येक पर्वामध्ये हा खेळाडू आवर्जून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होतो. तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असताना अमोल टीमचा कॅप्टन. ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल लो फुल टॉस समोर खेळलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर तडाखा षटकार. All set umpire signal. लेट्स प्ले. पहिलाच बॉल लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळला आणि बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या बॉलवर डोका षटकार. समोर खेळला, चांगली जाईल बाउंड्रीला कॅप्टन. ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल लो फुल टॉस समोर खेळलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. सुरुवात चांगली आहे. दुसरा बॉल ओरती विकेटने अमोल टाकण्यासाठी सज्ज आहे. अखू टप्प्याचा बॉल लवकर कमिट झालाय, चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि यावेळेला बॅट लवकर फिरली. कोणतंही कनेक्शन नाहीये. पहिल्याच बॉलवर षटकाराला समोर खेळला डाऊन दी ग्राउंड. तिथे चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. 12व्या पर्वाचा थरार सामना क्रमांक 3 आज पहिल्या दिवसामध्ये ते रंगतोय अमोल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला बीट करत असताना बॉल जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, भरपूर धावफळ केली. अखेर बॉल थांबवण्यामध्ये यश आलंय. तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण केल्यात. मिड ऑनला बीट केलं. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. बॉल थांबवण्याचा प्रयत्न हाताने नाही परंतु पायाने बॉल थांबवलाय तिथे फिल्डिंग करत असताना. अनिल, चांगली फिल्डिंग. अमोल तयार. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर. पहिलं षटक चालू असताना 8 धावा. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. मेंडेटरी पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि आता तिसऱ्या पंचांगली बहुधा हा निर्णय पाठवला गेलाय. टीव्ही अंपायर इन ऍक्शन आहेत. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल थांबवलाय. धावसंख्या 10. अमोल तयार. ओरदी विकेटनी पुढचा चेंडू पुन्हा आखू टप्प्याचा फुल केलाय, पॉवरफुल आहे. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. स्लॉट मध्ये टाकलाय बॉल. बॅट ऑन साइडला फिरवली, चांगलं टायमिंग जुळवलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय. अजून एक वेळेला उत्तुंग षटकार. 2 षटकार आलीत. दबाव टाकण्याचा प्रयत्न. धावसंख्या 14. स्ट्रायकिंगला खेळत असताना अक्षय चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. पहिल्याच मॅच मध्ये आपल्या टीमसाठी त्यांनी फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. डीप मिड विकेटचा खेळाडू थोडासा बाहेर आणलाय. मिड विकेट आणि काव कॉर्नर रिजन मध्ये आता क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. अमोल तयार. पुढे होता बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवलाय. चांगली फिल्डिंग. वीरेंद्र तिकडे पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग करत असताना थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 रन इथे मिळाल्यात. अमोल थोडासा नाराज आहे. धावसंख्येचा वेग वाढील. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावा झालेली आहे 16. पहिलं षटक P1चं मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. आधीच्या 2 सामन्यांमध्ये आपण पाहिला चांगला खेळ राहिला. तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आणि आता शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये लेफ्ट हँडर साठी. अमोल तयार. शेवटचा बॉल. लवकर बॅट फिरवली आहे. आदिल किल भिरकवून द्यायचा होता मात्र टायमिंग जुळलेलं नाहीये. लवकर कमिट झाला. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता तर यष्टीच्या मागे सचिन ढवळे सरांना आपण पाहतोय. एक चांगली ऑलराऊंडर आहेत, तेवढेच चांगले यष्टीरक्षक. आज यष्टीरक्षणाची भूमिका स्वतःच्या खांद्यावर घेत असताना बरोबर शेवटच्या बॉलनी ओव्हरची समाप्ती झाली. पहिलं षटक इथे संपलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 धावा. 16 फॉर नन. चांगली सुरुवात. 2 षटकार ठोकली आकाशने.
आता राहुल कोकाटी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे हा खेळाडू. एवढं चांगलं क्रिकेट की तो मागच्या पर्वामध्ये चांगली बॅटिंग केली. या पर्वामध्ये पुन्हा एकदा तोच फॉर्म घेऊन दाखल झालाय. आज भरपूर अपेक्षा असतील. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना कमबॅक करायचंय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. एका बाजूला शिवनेरी, दुसऱ्या बाजूला अजिंक्य तारा. सुनील गोरडच्या नेतृत्वाखाली पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करील आणि शिवनेरी रॉयल्सच्या संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण अमोल गावडीला पाहिलं. तो पहिल्या षटकामध्ये थोडासा महाग ठरलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल आणि त्यावेळेला सुशांत शिंदे फलंदाजांना शांत ठेवील का? सुशांत, नाव सुशांत आहे परंतु गोलंदाजी तेवढीच बहारदार करायचे, कारण समोर आहे राहुल. पहिला चेंडू फेस करेल. राहुल साठी पहिलाच बॉल, फाईन खेळण्याचा प्रयत्न. वाह, प्रयत्न चांगली होती. यष्टी रक्षक म्हणून जबाबदारी घेत असताना बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅकअप होता. बरोबरच पंचांचा निर्णय येतोय लेग बाईस. अतिरिक्त स्वरूपाची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे चाललंय टीमची टोटल स्कोर कार्डवर 17 धावा, 17 फॉर नन. विकेट आलेली नाहीये. 12वं पर्व त्यातच सर्व, आणि या 12व्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. असे दर्जेदार पर्व पहिल्या दिवसामध्ये आपण दाखल झालो. दिवस रात्र अशा पद्धतीने ही स्पर्धा 12व्या पर्वामध्ये रंगतीये. गोलंदाज तयार सुशांत. यावेळेला आकाशसाठी हा बॉल हवेत खेळाय. मिड ऑन मध्ये फिल्डर आहे. एलिव्हेशन दॅट शुड बी टेकन, परंतु ड्रॉप, कॅच ड्रॉप. अनिल कडून चूक झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? उद्देश सोपा झील होता, मागे गेला, नजर ठेवली होती, अखेर बॉल हातातून निसटलाय. ही कॅच भरपूर महागडी ठरू शकेल. अनिल फार कमी वेळेला अशा चुका करताना पाहायला मिळतो, आता त्याच्याकडून मोठी चूक झाली आहे का? अशा खेळाडूला इथे जीवनदान मिळालंय अक्षयला. अक्षय ज्याने 2 षटकार ठोकली होती, पहिल्याच ओव्हरमध्ये तडी दिली होती. त्याचा झेल सोडणं महागडे ठरू शकेल. धावसंख्या पुढे पोहोचले 19 वर. संधी ती निर्माण केली होती सुशांतने. अजून एक चांगला बॉल, थोडासा शपल झाला, बाहेर गेला, मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतले बॉलने. व्हाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल आणि एक्स्ट्राच्या मदतीने धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आहे सध्या स्कोर कार्डवर 20. विकेट आलेली नाहीये. विकेटची संधी निर्माण केली होती, झेल सुटलाय. आता सुटलेल्या झेल त्यानंतर मिळालेले जीवनदान आणि या संधीचा फायदा घेत असताना अक्षय पाहायला मिळेल. समोर आहे सुशांत. लेफ्ट हँडर साठी राऊंड विकेटने एक चांगला अँगल बनवलाय. टप्प्याचा बॉल भिरकावलाय. लॉंग लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार, खणखणी चौकार. टप्प्याचा बॉल टाकला, लाईन लवकर पीक केली. ज्या फॉर्म मध्ये खेळतोय, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमण हा सर्वोत्तम बचाव, हे सूत्र इथे अक्षयने सध्या मैदानामध्ये अवलंबलंय. आणि या सूत्राचा वापर करत असताना गोलंदाजांवर तो तुटून पडलाय. पॉवर प्ले मध्ये टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग पाहायला मिळते. धावफलक पुढे पोहोचले 24 धावा. विकेट गरजेची असेल. दुसऱ्या बाजूने शिवनेरी रॉयल साठी गोलंदाजीसाठी पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुशांत आला. सुशांतवर देखील हल्ला चढवला गेलाय. पुढचा चेंडू असेल अक्षयसाठी. पुन्हा एकदा उडवलाय. हा देखील डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. उत्तुंग षटकार. आपल्या पट्ट्यात आला की हेच केलं जाईल याचीच प्रचिती दिली आहे. तुफानी खेळी या पद्धतीने सेट झालाय. आक्रमकता ठासून भरली या खेळाडूमध्ये. आक्रमकतेचा वापर केला जातोय, पण दुसऱ्या बाजूला सुशांत त्याने सुरुवात चांगली केली होती. एक संधी निर्माण केली. झेल सुटल्यानंतर काय होऊ शकतं हेच इथे पाहायला मिळते. पुढचा चेंडू सुशांतचा. अभिला समोर लॉफ्ट खेळाय डाऊन दी ग्राउंड. एक टप्पा घेत असताना चौकार येईल. 4 धावा. कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. अरे तू क्या करे, याचाच मी उल्लेख केला होता की झेल सुटल्यानंतर काय घडतं. सोडलेला झेल आणि त्यानंतर केलेली फटकेबाजी. आता अनिल देखील विचार करत असेल, हे मैंने क्या किया. दुसऱ्या बाजूला पहा, आपला गोलंदाज महागडा ठरतोय. हे पाहिल्यानंतर लगेचच यष्टीरक्षक म्हणून काम करत असताना
आपल्या गोलंदाजाला थोडासा कानमंत्र देणं गरजेचं आहे, त्याचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे. आणि याच गोष्टीसाठी आदरणीय सचिन ढवळे सर जाणले जातात. स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांचं मनोबल नेहमीच ते वाढवतात, परंतु क्रिकेटच्या पटलावर देखील आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी ते नेहमीच पाठिंबा देत असतात. आणि जसं आपण पाहिलं, आपल्याला सुशांतचं मनोबल त्यांनी वाढवलं. काही हरकत नाही, काही फटके आले असतील, पण तुला तुझं बेस्ट द्यायचंय हा कानमंत्र त्यांनी दिलाय. सुशांत पुन्हा तयार होईल. स्ट्राईक एंडला आहे अक्षय. धावसंख्या 34. ओ, याच बॉलची प्रतीक्षा आणि अखेर पहा काय कानमंत्र दिला. विकेट आली आहे. दिलेला कानमंत्र अगदी तंतोतंत पाळलाय. बॅट चिकड विकेट मिळतीये कॉट बिहाइंडच्या रूपाने. अक्षय झाला बाद. सचिन ढवळे सरांनी दिलेला कानमंत्र यशस्वी झालाय. पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय. धावफलकावर धाव आहे 34. एक गडी बाद. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. कानमंत्र देणं का गरजेचं आहे. भरपूर फटकेबाजी केली गेली, त्यानंतर लगेचच गोलंदाजाला जवळ घेतलं, पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि सांगितलं येस यू कॅन डू इट, तू हे करू शकतो. अनेक अधिकारी घडवले, अनेक विद्यार्थ्यांचे भाग्य विधाते या स्पर्धेचे जनक. क्रिकेटमध्ये देखील एवढी चांगली रणनीती आखण्यासाठी जाणले जातात. यष्टीच्या मागून सर्व सूत्र हातात घेतली. गोलंदाजाला सांगितलं, सुशांतला सांगितलं या टप्प्यावर तुला चेंडू टाकायचा आणि लगेचच त्याचा रिझल्ट आपण पाहिला असेल. बॅट चिकड स्वतः झेल टिपला, फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 2 षटकं संपली आहेत. मेडिटरी पॉवर प्लेचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर एक गडी बाद 34. आणि आता जसं यष्टीरक्षण केलं तसंच आता गोलंदाजीची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये सचिन ढवळे सर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. नवीन फलंदाज दुसऱ्या बाजूने राहुल कोकाडीच्या बरोबरने फलंदाजी करेल. चैतन्य पवार आज प्रमोट केलं गेलंय. सुनील गोरड थोडासा मागे थांबलाय. टीमचा कॅप्टन सुनील गोरड देखील एक चांगला ऑलराऊंडर आहे. चैतन्य टीमसाठी चैतन्यमय वातावरण निर्माण करील का. सामना महत्वाचा आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये स्वतः सचिन ढवळे सर गोलंदाजीसाठी दाखल. सुरुवात चांगली राहिली. अक्षयने धाबा काढल्या. या सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात करून देत असताना त्याची वैयक्तिक धावसंख्या हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे ते संधी आहे. ओ हो हो, ते प्रयत्न चांगले केलेत पण तू बॉल हातातून निसटलाय. 11 बॉलमध्ये 32 अक्षयने काढले. ते अक्षय सोनूने झेल सोडलाय. संधी निर्माण केली होती पहिल्याच बॉलवर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी मी दाखल झालो, याचंच उत्तर देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल असं वाटलं होतं. मात्र अक्षय सोनूने थोडीशी चूक केली. त्याच्या बॉल हातातून निसटलाय. दुसरा अटेम्प्ट त्यांनी कॅचसाठी दिला, त्यामध्ये अपयश. बरोबरच धाव मिळाली आहे. धावसंख्या 36. 2 धावा पूर्ण केल्या. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट. अजून एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. ये संपाय सिग्नल. वाईड बॉलची घोषणा होईल. टप्पा चांगला होता मात्र वळण घेतले बॉलने. एक्स्ट्रा मध्ये वाढ होत असताना धावफलक पुढे चाललाय. 37 लॉस ओपन विकेट. पहिल्या डावाचा किती रंगलाय. टेनिस क्रिकेट .in द्वारा ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट. क्लॅरिटी विथ क्वालिटी. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली. फ्लाय स्लिप मध्ये बॉल जाईल. तिथे फिल्डर आहे. रन मिळते 1. एकेरी बरोबर स्ट्राईक रोटेट होईल. या षटकामध्ये धावा रोखण्याचा यशस्वी प्रयत्न आतापर्यंत झालाय. 2 षटकांमध्ये 34 आल्या. आतापर्यंत 2 चेंडू टाकली, त्यावर 3 धावा खर्च, 4 धावा खर्च झाल्यात. पहिल्याच बॉलवर झेल सोडला गेला. अक्षयचा झेल सुटल्यानंतर त्याने चांगली खेळी साकारली. आता येथे जीवनदान मिळाले राहुलला. बरोबर चैतन्य आहे. दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी रचायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल. पॉवर प्ले संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली. पुढचा चेंडू चैतन्य स्ट्राईक एंडला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला जातोय आणि ते पहा
लगेचच बॉल यष्टीवर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. या चेंडूवर कोणतीही धाव मिळालेली नाही. चेंडू आहे निर्धाव. धावफलक स्थिर. धावा आहे धावफलकावर 38 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजिंक्य तारा स्मॅशेस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतायत. प्रहार प्रीमियर लीग स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचं. उलट दिशेने केण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कल मध्ये आहे. तिथे रन मेल 1. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आहे सध्या स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 39. एक विकेट 39 लॉस ऑफ 1 विकेट. अजिंक्य तारा स्मॅशेस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतायत. राहुल स्ट्राईक इनला. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंपचाच बॉल. ऑन द राईज घेण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी होती. यष्टीच्या मागे ॲडव्होकेट अजित दागतुडे यांना आपण पाहतोय. एक चांगली अष्टपैलू फलंदाज म्हणून त्यांची देखील ख्याती आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही दिग्गज आमने सामने खेळत असताना यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 34 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 आल्यात. चांगली गोलंदाजी. जागा बनवली. स्क्वेअर लेगला बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहे. थोडासा बॉल पुढे पडलाय. स्क्वेअर लेगला बॉल जाईल. बॅकअप आहे. बॅकअप देणं गरजेचं आहे. एकदा ते पूर्ण केले. आयुष्याच्या प्रवासामध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे. पाणी पाठवा मैदानात. थोडंसं ऊन आहे. खेळाडूंना देखील सूचना आहेत. आपण स्वतःला हायड्रेट ठेवा. पुरेसं पाणी प्या. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. यासाठी सातत्याने चर्चेत राहतं हे नाव आदरणीय सचिन ढवळे सर. यष्टीच्या मागे चांगली कामगिरी. गोलंदाज म्हणून दाखल झाल्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी. आणि ज्यावेळेला फलंदाज म्हणून दाखल होतात तेव्हा देखील धावा वसूल केल्या जातात. म्हणजेच काय, दिलेला कोणती भूमिका असू दे त्या भूमिकेला नेहमीच योग्य न्याय ते देतात. क्रिकेटचे निस्सीम चाहते. स्पर्धा परीक्षांचा संपूर्ण कुंभमेळा सावरत असताना, त्याची जबाबदारी घेत असताना बरोबरच क्रिकेटची जोड देखील दिली आहे. सातत्याने स्पर्धा परीक्षांच्या प्रवासांमध्ये असणारे हे विद्यार्थी आपल्या दैनंदिन जीवनातून त्यांना देखील थोडासा विरंगुळा मिळावा. त्यांच्यातले सुप्त गुण, कलागुण त्यांना प्रदर्शित करता यावे या संकल्पनेतून प्रहार प्रीमियर लीगची निर्मिती झाली. छोटंसं रोपटं लावलं गेलं आणि आज 12वं पर्व. त्या रोपट्याचा वटवृक्ष कधी झाला आपल्या समोरच त्याचं जिवंत उदाहरण आपण प्रत्येक पर्वामध्ये अनुभवलंय. या पर्वामध्ये देखील अनेक वेगळ्या संकल्पना. 3 गटांमध्ये ही स्पर्धा दिवस रात्र अशा फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारामध्ये रंगतीये. आणि आज पहिला दिवस सनलाईट मध्ये आपण खेळतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये सनलाईट मधून फ्लड लाईट्स ऑन होतील आणि बरोबरच क्रिकेटचा हा सोहळा अतिशय उत्तमरित्या आपल्या समोर रंगेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 40 धावा. 1 गडी बाद. अजिंक्य तारा स्मॅशेस. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा वर्णी लागली. संघनायक स्वतः जबाबदारी घेत असताना 4थ्या षटकासाठी आलाय. अमोल गावडी. समोर असतील राहुल. आता 4थ्या षटकाला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. राहुल खेळतोय आतापर्यंत 5 बॉलमध्ये 4 वर. चैतन्य पवार 2 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. समोर आहे अमोल. पहिल्या षटकामध्ये 16 खर्च केल्या. ओन द विकेटने पहिला चेंडू. आपल्याला कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न. बॅटची गड घेतली. आणि आता थर्डमॅनला बॉल जाईल. बॅकअप आहे. बॅकअप दिलाय. स्वतः तिथे चेंडूच्या मागे धावत असताना बॉल थांबवला गेला. मात्र 3 धावा इथे थांबवता आलेल्या नाहीयेत. ते दागतोडे यांना आपण पाहिलं. चेंडूच्या मागे त्यांनी धाव घेतली. बॉल थांबवला. 1 धाव संघासाठी वाचवली. बरोबरच
43 लॉस ओपन विकेट. अमोल तयार. ओटी विकेट चैतन्यासाठी पुढचा चेंडू. पुन्हा जोरदार बॅट फिरवली. कॅच. गॉट बिहाइंड. अजून एक विकेट. या बीला मात्र थांबवलंय चैतन्य पवार. फार छापडता आलेली नागी अभिप्रम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली. चायनीज कट, लेमन कट. गॉट बिहाइंड. यष्टी रक्षक म्हणून पुन्हा एकदा प्रभावी. झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या 43. 2 गडी बाद. दुसरा धक्का. दोन्ही फलंदाज यष्टीच्या मागे झेलबाद झालीत. गॉट बिहाइंड. प्रभावी कामगिरी. पहिल्या सामन्यामध्ये छाप पाडत असताना आपण पाहतोय सचिन ढवळे सरांना कौतुक करावं लागेल अमोल गावडेच. तर मागच्या षटकामध्ये ज्यावेळेला पहिलं षटक त्यांनी टाकलं होतं वैयक्तिक कोट्यामध्ये, नवीन फलंदाज टीमचा कॅप्टन आलेला आहे सुनील गोरड. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर. गेल्या पर्वामध्ये अक्षरशः गाजवली होती स्पर्धा. आणि या पर्वात घेत असताना पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर जाणारा बॉल. बॉलकडे फक्त पाहिलं. चांगली लाईन ऑफ अटॅक अमोल गावडेचा यावेळेला चांगला आहे. गतीमध्ये देखील त्यांनी परिवर्तन केलं. चांगलं कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय सुनील गोरड. बॉलकडे फक्त पाहत राहिला. बॉल आलाय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 43. पुढचा चेंडू सुनील साठी. भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटची कट. पुन्हा फ्लाय स्लिपला बॉल फ्लाय झाला. तिथून जाईल शॉट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक आहे रणमिल 1. सुनील गोरडचं खातं आता उघडलंय. एकेरीच्या जोरावर धावफलक पोहोचलाय 44 वर. 2 गडी बाद. पहिल्या 2 षटकांनंतर 34 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 खर्च झाल्या. चौथ्या षटकामध्ये तेच तर करायचं आहे इथे अमोल गावडीला. अजून एक चांगला चेंडू. राहुल कोकाटे आज पाय चाललेले नाही आहेत. भरपूर वेळ त्याने घेतलाय. 7 बॉलमध्ये 7 वर तो खेळतोय. देखील एक आक्रमक खेळाडू आहे, पण तो आज त्याच्या बॅट म्हणून तेवढ्याशा धावा आलेल्या नाही आहेत. थोडासा वेळ तो घेतोय. एक्स्ट्रा कव्हर आता 38 सर्कलमध्ये पाठवलं गेलाय. डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. अमोल तयार. राहुलसाठी ओटी विकेटने पुढचा चेंडू. हवेत खेळाय. ऑन साईडला लॉब केलाय. एलिव्हेशन आहे. लांबी गाठलेली नाही आणि ते पहा. झेल ड्रॉप. कॅच आउट. कॅच ड्रॉप झालाय. माफ करा, कॅच ड्रॉप झालाय. राजीव क्षेत्ररक्षण. संधी निर्माण झाली होती. संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. तिसरा झेल आतापर्यंत सोडला गेलाय. नाराज असेल अमोल गावडे, परंतु त्यानंतर आता जीवनदान मिळालंय राहुलला. तर धावांची चाहूल लागेल का? फुलकावर धाबा आहेत आतापर्यंत 46. 2 षटकानंतर 34 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 6 आल्याने या षटकात देखील अमोल गावडेने चांगलं कमबॅक केलं. 6 धावा त्यांनी खर्च केला. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चैतन्य पवारला त्यांनी बाद केलं तर शेवटच्या बॉलवर देखील विकेट मिळू शकली असती, परंतु तिथे झेल सोडला गेला. आता येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 46 ला 2 आहेत. पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना अजिंक्य तारा स्मॅशेस. आणि पुन्हा एकदा स्वतः गोलंदाजीसाठी दाखल होतील. मागच्या षटकामध्ये फक्त 6 खर्च केल्या. यष्टीच्या मागे 2 झेल टिपलेत. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी. आता 5व्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी घेतली. डेथ ओव्हर मध्ये देखील प्रभावी कामगिरी करायची आणि त्यासाठी सचिन ढवळे सर पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जाईल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. एक खेळाडू शॉट थर्ड मॅन आणि फ्लाय स्लिपच्या अगदी मध्ये. दुसरा खेळाडू डी पॉइंट मध्ये लावला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर वर्तुळामध्ये. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट्स, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट 5 लेग. क्षेत्ररक्षण सध्या तैनात. पहिला लेट आले पण तो थेट खेळतोय. दुसऱ्या बाजूने सचिन ढवळे सरांच्या विरोधात आक्रमण करणं तेवढंच सोपं नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार आला असेल पण तो दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं जाईल. दुसरा चेंडू
वाईड डिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, रनमेल 1, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, परंतु दुसरी धाव इथे मिळणार नाही. आणि पहा दुसऱ्या चेंडूवर, हेच तर मी सांगितलं, कमबॅक केलं जाईल. गलती से मिस्टेक, दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता, अति घाई, संकटातने विकेटचं पतन. फलंदाज बाद, सुनील गोरडने डोक्याला बॅट लावली आहे. ये मैंने क्या किया, तिसरा धक्का, 52ला 3. कॅप्टन टीमचा नेता बाद झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मागे पाहिलं देखील नाही, कल्पकता दाखवली. कल्पक असं नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसनं मिळत नसतं, ते तुमचं तुम्हाला घडवावं लागतं, आणि तेच तर घडवलंय सचिन ढवळे सरांनी. परंतु अखेर सुनील गोरड पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्या बॉलवर दुर्दैवी बाद झालाय. अक्षयचं यावेळेला कौतुक केलं जाईल, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल. अक्षयचं यावेळेला कौतुक केलं जाईल, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पाहायला मिळते. त्याने चांगला थ्रो केला, एक झेल त्याने सोडला होता. बरोबरच विनंती आहे प्लेयर्सना, चालू सामन्यातील संघाचे खेळाडू हे डगआउट्स मध्ये बसतील. इतरत्र कुठेही बसण्याला तुम्हाला सामन्याच्या दरम्यान परवानगी नाहीये. नवीन फलंदाज सध्या नॉन स्ट्राईक एंडला. शुभम गवारी, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय, गॅप मोठा आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. यावेळेला पायात टाकण्याचा प्रयत्न होता, तिथून बॉल ऑन साइडला टर्न केलाय, काऊ कॉर्नरला दिशा दिली, मोठा गॅप होता तो भेदलाय बॉलने, आणि आता सीमारेषा गाठली, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचले 58 58. पाचव्या षटकाचा खेळ रंगलाय. यानंतर अजून एक मोठी लढत आपल्यासमोर रंगेल. तिथे देखील दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. तिसरा सामना यानंतर आजच्या दिवसातील चौथा सामना रंगेल. अजून एक वेळेला समोर खेळलाय, डाऊन दी ग्राउंड, चांगले टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. दोन बॉलवर दोन मोठी फटके, थोडीस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न यावेळेला फसला असं चित्र पाहायला मिळतंय. मागच्या बॉलवर चौकार आला, या बॉलवर षटकार. आता थोडीशी धावगती देखील वाढते. राहुल कोकाटे आपला घेर आता शिफ्ट करताना पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 19 वर तो पोहोचलाय. 190चा स्ट्राईक रेट. आतापर्यंत त्याने थोडासा वेग घेतला. सचिन ढवळे सर पुन्हा तयार ओरती विकेटने. हा बॉल हवेत खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर थोडासा मागे नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि रन मिळते 2. दुहेरी बरोबरच धावफलक पुढे चालला. आजच्या दिवसातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते. परंतु हा देखील विक्रम मोडला जाईल. अनेक खेळाडू मातब्बर खेळाडू आहेत आणि खुल्या गटातलं क्रिकेट देखील खेळलेलं ते देखील खेळताना पाहायला मिळतील. 66 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू लवकर खेळाय, राहुल लवकर खेळा यावेळेला. बॅटने लवकर फिरवली, स्क्वेअर लेगला बॉल गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. रन मिळते 1. शेवटच्या बॉलवर सिंगल. या षटकामध्ये थोडेसे महागडे राहिलेत. तब्बल 21 धावा या षटकामध्ये आल्या. धावफलक 67 वर पोहोचलाय. आणि आता बरोबरच तिसऱ्या पंचांकडून आमच्याकडे कळवलं जाते की इथे वेळ संपलेला आहे, टाइम आउट झालाय. त्यामुळे शेवटच्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा असेल. वेलकम अतुल क्षीरसागर. बरोबरच अजय पुराणिक. हे दोन खेळाडू सध्या चर्चा करतायत, सातत्याने चर्चेत राहतात. भले अंकित खेळाडू आहेत, आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. आजच्या दिवसातली मोठी धावसंख्या 67, पण अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. एक अतिरिक्त खेळाडू टाइम अप झालाय, त्यामुळे 38 सर्कल मध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. प्रहार प्रीमियर लीग त्यानंतर पुरंदर किंग्स विरुद्ध जंजिरा फायटर्स. दोन संघांच्या दरम्यान सामना रंगेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन संभाव्य खेळाडूंची यादी घेऊन टॉस साठी तयार रहा. पुरंदर किंग्स आणि जंजिरा फायटर्स.
आज डे 1 मध्ये चौथा सामना रंगील, परंतु या सामन्यामध्येच आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. 67 धावा, 3 गडी बाद, शेवटचे 6 चेंडू. राजीव खराटे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे राहुल कोकाटे, 12 बॉलमध्ये 22 वर खेळतोय. शुभम गवारीने आतापर्यंत खातं उघडलेलं नाही. तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला. एक चांगलं लक्ष प्रस्थापित करायचंय. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. शिवनेरी विरुद्ध अजिंक्य तारा. पहिलाच बॉल साइड एम ऍक्शनने बॅट फिरवली आहे. प्ले अँड मिस. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाहीये. बाईच्या रूपाने एक धाव मिळते. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धाव फलक पुढे चालले. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 68 धावा. पहिलाच बॉल राऊंड विकेट. एक चांगला अँगल बनवलाय. साइड एम ऍक्शन. पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कोणतेही कनेक्शन नाहीये. शुभम गवारी आता स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू फेस करेल. त्याला खातं उघडायचंय. अद्याप एकही चेंडू त्याने फेस केलेला नव्हता. आता त्याला संधी मिळाली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज राजीव तयार. ऑन साइडला फोर्स केला अलॉंग दी कार्पेट. बॉल साइड डीप मिड विकेटला. फिल्डर आहे. रन मिळाले. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो इथे गोलंदाजाच्या दिशेने केलाय. तोपर्यंत 2 धावा अतिशय सहजरित्या सुलभपणे पूर्ण केल्यात. दुहेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 70-70. लॉस ऑफ 3 विकेट्स. एका चांगल्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. परंतु शिवनेरी रॉयल्सकडे देखील अनेक मातब्बर खेळाडू आहेत. ते देखील तेवढंच आक्रमण करतील. राजीव तयार. राऊंड विकेटने पुढचा चेंडू. शुभम गवारी मागे जात असताना खेळलाय. टायमिंग चांगले. प्रयत्न देखील चांगले. अपयश येईल. बॉल पोचलाय वाईट स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. याच फटक्यांसाठी पाठवलं या खेळाडूला. पट्ट्याने षटकार ठोकलाय. धावसंख्येचा वेग आता वाढवायचा प्रयत्न केलाय. 76 वर पोहोचलाय धाव फलक. 76. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शुभम तयार. राजीवच्या विरोधामध्ये या वेळेला पॉइंट स्लाइस करायचा होता. पॉइंट आहे. पकडला गेलाय. झेल टिपलाय आणि अखेर विकेट मिल. चौथा धक्का इथे बसतोय. शुभम गवारी बॅक टू दी पवेलियन. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या सामन्याचा टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. पुरंदर किंग्स विरुद्ध जंजिरा फायटर्स. या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना इथे रंगेल. प्रहार प्रीमियर लीग 2025 12व्या पर्वामध्ये पहिल्या दिवसामध्ये अजून एक मोठी लढत. पुरंदर किंग्स विरुद्ध जंजिरा फायटर्स. संभाव्य खेळाडूंची यादी अपडेट करा आणि लगेच टॉस साठी दाखल व्हा. जसा पहिला डाव संपेल तिथे टॉस होईल आणि ज्यावेळेला टॉस होईल त्यावेळेला टॉस बॉक्स मध्ये शैलेश निवंगुने सर आपल्यासोबत जोडले जातील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. पहिलाच बॉल लेग स्टंपवर होता. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. रिएस्टीच्या मागे चांगलं कलेक्शन. एक अतिरिक्त धाव मिळते. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. अतिरिक्त धावेच्या स्वरूपाने धावा झालेल्या आहेत 77. अभिसाठी हा बॉल. बॅटची कड घेतले. ये संपाय सिग्नल. ओ युटी आउट. अभि चव्हाण. अजून एक विकेट. अभिषेक चव्हाण बॅक टू दी पवेलियन. 77 वर 5वा धक्का बसलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि यानंतर पुरंदर किंग्स विरुद्ध जंजिरा फायटर्स. सामना रंगेल. टॉस बॉक्स मध्ये सध्या दोन्ही संघनायक अतुल क्षीरसागर आणि अजय पुराणिक एकमेकांचे चांगले मित्र, परंतु मैदानामध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. दोघे तयार आहेत पुढच्या सामन्यासाठी. आणि ज्यावेळेला टॉस होईल शैलेश निवंगुने सर तिथे जोडले जातील. पण आता शेवटचा बॉल पहिल्या डावामध्ये. ऑन साइडला लॉफ केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉल थोडासा पुढे पडलाय. अंदाज चुकलाय. बॉल जाईल. एक टप्पा घेत असताना फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार आणि बरोबरच डावाची होईल समाप्ती. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर
81 धावा, 5 गडी बाद. 82 धावांचं लक्ष असेल शिवनेरी रॉयलच्या समोर. अजिंक्य तारा स्मॅशर्सने बनवलेत 81 आणि आता लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पण तू जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आता टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. ओ टू यू शैलेश निवंगणे सर. थँक्यू. धन्यवाद. पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रहार चषकातील पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण वळतोय आणि त्यासाठी मी सागर सरांना आमंत्रित करेल. आपण या आणि आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करायचा आहे आणि त्यासाठी मी दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने जंजिरा फायटर्स आणि दुसऱ्या बाजूने पुरंदर किंग्स, हे दोन्ही कॅप्टन आपल्याबरोबर जोडले जात आहेत आणि पहिल्या मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. सागर सरांना विनंती असेल, एका बाजूने सचिन ढवळे अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूने सचिन ढवळे फाउंडेशन असा कॉल असेल आणि कॉल कोणाचा? पुरंदर संघाचा कॉल असेल. पुरंदर किंग्स इथे कॉल करतील फाउंडेशन आणि इथे नाणेफेकीचा कौल पुरंदर किंग्स या संघाने जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण सर. निर्णयामागचं कारण काही विशेष? विशेष काही कारण नाही, पहिलीच मॅच आहे, थोडा ग्राउंडचा अंदाज पण येईल आणि टार्गेट बघून चेस करता येईल. प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी ताकदवान संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. 6 षटकांची मॅच आहे, पहिलीच मॅच खेळताय. नियोजन आयोजन याबद्दल काय सांगाल आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला किती धावेंपर्यंत रोखाल? नियोजन आयोजन तर एकच नंबर आहे आणि त्यात विशेष म्हणजे डे नाईट आहे. हा एक वेगळा अनुभव असेल आणि प्रतिस्पर्धी टीमला 6 ओव्हरमध्ये जवळपास 50-60च्या आत. नक्कीच इथे पुरंदर संघाचे एक संगणक आपल्याबरोबर जोडले जातात. पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. मी जंजिरा फायटर्स मोस्ट फेवरेट प्लेअर माझ्याबरोबर जोडले जात आहेत. टॉस गमावलाय, जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? टॉस जिंकला सर मी फिल्डिंगच घेतली असती. कारण चेस करणं थोडं इझी जातं. बॅटिंगमध्ये फर्स्ट बॅटिंग म्हणलं की थोडं स्कोअर करण्यात विकेट जाऊ शकतात. पण ठीक आहे, आम्ही बॅलन्स सेन्सिबल खेळू आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघाने तर 50-55 पर्यंत जो रोखण्याचा निर्णय घेतलाय, परंतु तुम्हाला मोठ्या धावसंख्येमध्ये वाटचाल करावी लागेल. परंतु सचिन ढवळे सरांचा जो प्रयत्न आहे, अगदी वर्षभरामध्ये 2 एवढ्या मोठ्या स्पर्धा आणि प्रामुख्याने आपल्या सर्व अकॅडमीच्या मुलांना खेळण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म निर्माण केला जातो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली ही टुर्नामेंट तर एवढी मोठी वाटते की ओपनच्या ज्या सुप्रीमो वगैरे ह्या त्या लेवलपर्यंत आमची टुर्नामेंट चाललेली आहे. सचिन सर जे करतायत मुलांसाठी ते अतिशय खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली तशी. असं कोणीच करत नाही एवढा खर्च वर्षातून 2 वेळा. आत्ताच अतुल सर आमची चर्चा चालू होती की मागचं बघता बघता पुढचा सीझन आला हा समजलं पण नाही ॲक्च्युली. नक्कीच पुढील प्रवासासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. टॉस का बॉसमध्ये इथे आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय आणि स्वाभाविकच आहे तो निर्णय इथे घेतला जातोय. पाहूया तो निर्णय त्यांचा योग्य ठरतोय की अयोग्य. वेळ खर्च न करता दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय आणि लगेच समालोचन कक्षामध्ये आपल्याबरोबर जोडले जात आहेत नरेश डोंबे सर. ओ टू यू. हॅलो, सलामीचे फलंदाज शिवनेरी संघ सलामीचे फलंदाज ताबडतोब चला. क्षेत्ररक्षक अंपायर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि यानंतरच्या लढतीचा टॉस देखील संपन्न झालेला आहे. अजिंक्य तारा संघ यानंतरच्या लढतीमध्ये तर इथे या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे क्षेत्ररक्षण करताना तर फलंदाजीसाठी शिवनेरी, अजिंक्य तारा विरुद्ध शिवनेरी अशी लढत मैदानामध्ये आपण बघणार आहोत. सातारा शहराच्या अगदी बाजूलाच एका टेकडी वजा डोंगरावरती अजिंक्य तारा किल्ला बसलेला आहे. समुद्र सपाटीपासून साधारणतः 4400 फूट उंचीवरती बामणोली रांगेवरती हा अजिंक्य तारा किल्ला आहे. प्रतापगडापासून ही रांग पुढे पुढे येते. मात्र इतिहासामध्ये या किल्ल्याचं महत्व देखील खूप मोठं आहे. अनेक पराक्रम, खरं तर महाराष्ट्रातील कुठलाही गडकोट बघितला तुम्ही तर त्या गडकोटाचं एक वेगळं महत्व आहे. काही किल्ल्यांवरती आपल्याला लढाया नसतील झालेल्या दिसल्या, कुठे इतिहासामध्ये त्याची नोंदही नसेल, पण तरी देखील व्यवस्थेच्या दृष्टीने तत्कालीन जी समाज व्यवस्था होती किंवा राजकीय व्यवस्था होती
त्या दृष्टीनं प्रत्येक किल्ल्याचं महत्व निश्चित मोठं होतं आणि म्हणूनच सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये असलेले डोंगर दऱ्यांमध्ये असलेले हे किल्ले हे खरं तर महाराष्ट्राचं वैभव आहे आणि आज याच किल्ल्यांच्या नावानं अनेक संघ आपल्याला सगळे संघ प्रहार प्रीमियर लीग मध्ये सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे जे 12 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्या सगळ्यांना किल्ल्यांची नावं आपण दिलेली आहे आणि गेली अनेक वर्षांपासून स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासून ही परंपरा कायम आहे. शिवनेरी स्ट्रायकर सलामीची जोडी ॲडव्होकेट अजय धाकतोडे आणि त्यांच्या समवेत दुसरा सलामवीर अर्थातच या स्पर्धेचे उद्गाते या स्पर्धेचे प्रणेते संस्थापक आदरणीय सचिन ढवळे सर. पहिला चेंडू लेग कटर अत्यंत प्रभावी गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा हा चेंडू इथे निर्धाव ठरतोय. ॲडव्होकेट अजय धाकतोडे सर हे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षक आहेत आणि त्याबरोबरीनेच खेळाडू म्हणून देखील ते प्रत्येक पर्वामध्ये सहभागी होत असतात. सचिन ढवळे सरांना आपण नॉन स्ट्राईक एंडला बघतोय तर इथे यास 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 कडक शॉट या फटक्यांसाठी ओळखले जातात. ॲडव्होकेट अजय धाकतोडे खणखणीत फटका सनसनीत षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून पहिला म्हणताय ना दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकून खातं खोललेलं आहे. पहिल्या चेंडूवरती धावा नव्हता लेंथ बॉल होता टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलेला हा चेंडू. त्यानंतर दुसरा चेंडू थोडासा गुड लेंथ टाकला होता आणि गुड लेंथ वरून चेंडू जो बाहेर जात होता जरूर मात्र खूप लवकर ओळखला. पोझिशन मध्ये आपल्याला बघायला मिळाले ॲडव्होकेट अजय धाकतोडे आणि 6 धावा. षटकाराबरोबर सुरुवात होते. खर तर मोठं लक्ष शिवनेरीला ओलांडायचे. छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मानं महाराष्ट्रानं ज्या किल्ल्यावरून एक सुवर्णमयी पहाट अनुभवली तो किल्ला आपल्या समोर अर्थातच शिवनेरी आणि शिवनेरी स्ट्रायकर्स इथे मैदानामध्ये खेळतायत. एक धाव यावेळेस प्राप्त होईल. ॲडव्होकेट अजय धाकतोडे धावफलक पुढे पोहोचणारे 6 वरून 7 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे तर विजयाचं टार्गेट निश्चित मोठं आहे. 6 षटकांची लढत आहे आणि 6 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत तब्बल 82. मोठं टार्गेट सेट आहे. सचिन ढवळे सर आपण स्ट्राईक एंडला बघतोय. महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान म्हणजे सचिन ढवळे सर. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीची स्थापना त्यांनी केली. अवघड असे विषय असतात. खर तर बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्तेसारखा विषय जो आपण तर्क शिक्षण म्हणतो तर हा अत्यंत अवघड विषय असतो. मात्र सरांचं मार्गदर्शन आल्यानंतर विद्यार्थी सहजपणे या विषयाचे प्रश्न सोडवू शकतात. गणिताच्या अत्यंत अवघड अशा जी गणित असतात किंवा अवघड अशा सिद्धता असतात त्या सोडवण्याचं काम सचिन ढवळे सर करत असतात. इथे पाहायचं आहे यष्ट्यांवरती तर चेंडू आदळलेला आहे आणि बोट आकाशाकडे जात आहे. पहिला फलंदाज इथे बाद होईल. ॲडव्होकेट अजय धाकतोडे षटकार ठोकला होता खातं खोललं होतं 7 धावसंख्येवरती बाद होईल. मिड ऑफला चेंडू खेळला होता आणि तिथे धाव घेण्याचा प्रयत्न अजय धाकतोडे यांचा मात्र फेक अतिशय अप्रतिम होती. गोलंदाजाने कुठली चूक केली नाही. पहिलं यश इथे मिळतंय. 1 गडी बाद. धाव फलकावरती धावा आहेत 7. 1 गडी बाद 7 पहिल्या षटकामध्ये. अजून एक चेंडू या षटकातला निश्चित प्रकारे असणार आहे आणि बघायचे आपल्याला सचिन ढवळे सर अजून मैदानामध्ये असतील तर नवीन फलंदाज दाखल होईल शिवनेरी स्ट्रायकर्सचा आघाडीचा स्ट्रायकर्स. फलंदाज वीरेंद्र मैदानामध्ये दाखल होईल. सचिन ढवळे सर आणि वीरेंद्र ही जोडी मैदानामध्ये असेल. 82 धावांचं लक्ष समोर आहे. सुरुवात चांगली होती मात्र कमबॅक खूप छान.
अजिंक्य तारा या सचिन ढवळे सरांचा मोठा फटका, मात्र तिथे सोपा झेल. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज इथे बाद होत आहेत. पुल करण्याचा प्रयत्न केला, अपेक्षित उंची चेंडूला मिळाली नाही. फ्लॅट मारायचा प्रयत्न होता, मात्र सीमारेषेच्या 1 इंच आतमध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल. दुसरं यश इथे प्राप्त होईल अजिंक्य तारा स्मॅशर्सला. पहिलं षटक संपलेलं आहे. 2 गडी बाद 7 शिवनेरी स्ट्रायकर्स. नवीन फलंदाज सुशांत मैदानामध्ये दाखल होतो. 1 धाव घेईल सुशांत. सलामीची जोडी पहिल्याच षटकामध्ये बाद झालेली आहे. मोठी अपेक्षा होती सलामीवीरांकडून, कारण चांगली सुरुवात होणं गरजेचं. मोठं टार्गेट ज्यावेळेस असेल त्यावेळेस सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक सुनीलचं आपण पाहिलं होतं. अत्यंत प्रभावी 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं सुनीलला. आता अक्षय गोलंदाजी मार्कवरती असेल तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल सुशांत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती वीरेंद्र. यस, कडक चांगला फटका, पुल केला चेंडूला, स्क्वेअर लेगला तिथे 4 धावा, खणखणीत चौकार. सुंदर असा चौकार. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली होते. पहिल्या षटकामध्ये देखील ऍडव्होकेट अजय धाकतोडे यांनी षटका ठोकला होता, परंतु त्यानंतर अजय धाकतोडे बाद झाले आणि लगेचच सचिन ढवळे सर देखील बाद झाले. 2 मोठे हादरे शिवनेरीला. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरचा वीरेंद्र सुशांत ही जोडी मैदानामध्ये. सुशांत स्ट्राईक एंड वरती चौकार खेचतोय. सुशांत धावफलकावरती 12. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 12व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत. 6 वर्षांमध्ये 12 पर्व. टेनिस क्रिकेट मधला हा एक विक्रम आहे. इतकी भव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. यस, कडक शॉट, अत्यंत सुंदर देखना षटकार, रिव्हर्स स्वीप. काय फटकाय. 10 धावांबरोबर आपण स्क्रीनवरती बघू शकतो पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. ज्या पद्धतीने त्याने पोझिशन खूप लवकर बनवली होती आणि चेंडूच्या चेंडू जमिनीवरती पडल्यानंतर जी उसळी मिळत होती त्या उसळीवरती स्वार झाला. वेगवान फटका. हवेमधून विहंग करत असताना आपण बघतोय सिंहगड कॉलेजचं हे विहंगम दृश्य. पण डेंटल कॉलेजची इमारत असेल किंवा सिंहगड कॉलेजचं ऑफिशियल क्वार्टर असतील, या सर्व आपल्या नजरेच्या टप्प्यात येतात. एका शॉट बरोबर धावफलक पोहोचलेला आहे पुढे. 17-18 धावा, 2 बाद 18 शिवनेरी स्ट्रायकर्स. यस, इथे लेट झाला. पोझिशन बनवलेली नव्हती. खूप लवकर विचार केला की मी अक्रॉस द बॅट खेळेल या चेंडूला, मात्र जो बाउन्स होता त्या बाउन्स वरती स्वार होता आलेलं नाहीये. निर्धाव चेंडू. इथे येणारे 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये प्रगतीवरती असताना गोलंदाज अक्षय. थोडस महागडं षटक होतं, मात्र परत एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षय कडून. डाव्या हाताने राऊंड विकेट. हो, इथे खूप लवकर जागा सोडली होती, मात्र चांगला टप्पा आहे. गुड लेंथ वरती टाकल्यानंतर थोडीशी मुवमेंट मिळते चेंडूला आणि त्याचा फायदा निश्चित गोलंदाज उठवतोय. दोन्ही चेंडू अप्रतिम टाकलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठे प्रहार होते, मात्र 3रा 4था चेंडू चांगला टाकलेला आहे. लॉंग ऑफला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक सूर मारून पकडण्याचा प्रयत्न करतो. एकच धाव मिळू शकते.
थ्रो थोडासा वाईड आहे आणि तिथे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. 2 धावा शक्य होते. 1 धाव, तिथे 2 धावा मिळणार आहेत. आता इथे शिवनेरी स्ट्रायकर्सला षटक संपेल. धाव फलकावरती 20 धावा, 2 गडी बाद 20, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटक शिल्लक आहे, अजून 62 धावांची आवश्यकता आहे. थोडासा मागे आहे शिवनेरी स्ट्रायकर्स, पण ते केव्हाही पुढे येऊ शकतात, केव्हाही मुसंडी मारू शकतात. शिवनेरी किल्ला खर तर भुईकोट वजा किल्ला आहे. छोट्या डोंगरावरती जुन्नरच्या शेजारी हा किल्ला स्थित आहे. दरवर्षी आपण बघतो की शिवजयंतीला 19 फेब्रुवारी आणि फाल्गुन शुद्ध तृतीया या दोन्ही दिवशी शिवजयंती साजरी केली जाते शिवनेरी किल्ल्यावरती. किल्ला जरी छोटा असेल तरी देखील कधीही तो स्वराज्यात नव्हता. अर्थातच छत्रपती शिवाजी राजांनी प्रयत्न करूनही त्यांनाही हा किल्ला जिंकता आलेला नव्हता. संभाजी राजांनी देखील प्रयत्न केले होते. मात्र छत्रपती शाहू राजांच्या कार्यकाळामध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये आलेला पाहिलेला आहे आपण. या सुंदर फटका लॉफ केला लॉंग ऑनला 4-6 धावा. शानदार शानदार षटकार, अफलातून षटकार. गरज आहे मोठ्या फटक्यांची. वीरेंद्रच्या बॅट मधून 6 धावा. स्क्रीनवरती आपण बघू शकतो या फटक्याला पुन्हा एकदा. अतिशय सुंदर धावापाय पुढे टाकला आणि चेंडूला हाफ व्हॉली बनवलं. 6 धावा वीरेंद्रच्या बॅट मधून. इथे धावफलकावरती 26 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक तेव्हा सुरू झालेलं आहे. परत एकदा पुल केला चेंडू थोडासा मिड विकेटला. टॉस मोठा आहे. 4 रन. वीरेंद्र ऑन फायर. शिवनेरी स्ट्रायकर्सनं विजयाचा बिगुल वाजवलेला आहे. पांचजन्य शंख इथे वाजवताना शिवनेरी स्ट्रायकर्स. 30 धावा धावफलकावरती, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. एखादं चांगलं षटक आलं ना की पुढे मॅच सोपी होऊन जाते. वीरेंद्र आणि त्याच्या बरोबर सुशांत दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 धावांवरती 2 फलंदाज बाद झालेले होते. या परिस्थितीमध्ये दोघांनी डाव सुरू केलेला आहे. 30 धावा फलकावरती दिसत आहेत. 23 धावांची भागीदारी तिसऱ्या गड्यासाठी या षटकामध्ये. आणि ही जी भागीदारी आहे आपण चर्चा करू शकतो भागीदारीची, तर मात्र 8 चेंडूमध्ये या धावा आलेल्या आहेत. मात्र 8 चेंडूमध्ये. वेगवान फलंदाजी वीरेंद्र ऑन स्ट्राईक. यस, लेंथ बॉल होता. खूप चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे. 1 धाव वीरेंद्र या ठिकाणी घेऊ शकेल. धाव फलकावरती पुढे 31, 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना ही जोडी जमलेली आहे. भागीदारी निश्चित महत्वाची आहे. पार्टनरशिप्स या कुठेही महत्वाच्या असतात. रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला पार्टनरशिप करावी लागते. कधी तो आपला सहकारी असतो तर कधी परिस्थिती सुद्धा आपला पार्टनर असू शकते. यस, चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे दुसरी धाव घ्यायची होती मात्र दिलेला नकार. 1 धाव या ठिकाणी केवळ प्राप्त होते. धाव फलकावरती 32 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके आले होते. त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये मात्र मोठे फटके नाहीयेत. आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला मोठे फटके, जर षटक 20 धावांचं बनवायचे, 17-18 धावांचं बनवायचंय तर सातत्यपूर्ण फटके पाहिजे असतात. मोठे फटके. वीरेंद्र आता स्ट्राईक एंड वरती येणार आहे. सामना करेल गोलंदाज सुनील गोराडचा. ओहो हो, फसलेला फटका. कोण घेणार आहे हा कॅच? 2 क्षेत्ररक्षक. तिथे मिड ऑफचा क्षेत्ररक्षक खाली पोहोचला. चेंडू हातातून निसटतोय. जीवदान इथे वीरेंद्रला. या अगोदर वीरेंद्रने एक षटकार चौकात ठोकून इरादे बनवलेले आहेत मात्र त्यालाही रोखण्याचं काम इथे सुनील गोराडने केलेलं आहे. दरवर्षी आम्ही सुनील गोराडला बघतो या स्पर्धेमध्ये. 3 वर्षापूर्वी तो खूप नवीन होता. आता तो मजबूत झालेला आहे. म्हणजे साधं पिंपळाचं पान आता सोन्याचं पिंपळाचं पान झालेलं आहे. यस, किंवा आपण म्हणू शकतो ना मिलीमीटर आता किलोमीटर झालेला आहे सुनील गोराड.
तेवढी प्रगल्भता आहे आणि त्यामुळे पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा येऊन त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक राहिलं या मॅच मध्ये. 34 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 34. भागीदारी जरूर बनलेली आहे. मागच्या 2 षटकांमध्ये विचार केला तर 27 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांनी केलेली आहे. पण अधिक वेगानं धावा आता आल्या पाहिजे. 34 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. विजयाचं समीकरण आता 48. अजून धावांची गरज आहे. 18 चेंडू 48 धावा. भारत विरुद्ध पाकिस्तान T20 ची मॅच. विराट कोहली मैदानामध्ये आहे. 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. आणि काय खेळला विराट कोहली तिथून पुढे. 2 षटकार मारले रौफला. आजही ते फटके आपण विसरणार नाही आहोत. तर नाट्यमय घडामोडींनी सजलेलं ते षटक होतं. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तिथला तो पराक्रम. नो बॉल आला, फ्री हिट आला, पुढे नो बॉल वरती षटकार सुद्धा मारला, कॅच सुद्धा सुटले, फ्री हिट वरती धावा सुद्धा काढल्या भारतीय फलंदाजांनी. आणि पाकिस्तानला आपण पुन्हा एकदा चिरडलं होतं. तर इथे या मैदानामध्ये शिवनेरी विरुद्ध अजिंक्य तारा. हवेमध्ये चेंडू जरूर आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी. डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 या एव्हाना सुरू झालेला आहे. गोलंदाज सुयोग रसाळ. पहिलं षटक आहे सुयोगचं. यस, उंच टोलेचंग आणि तितकाच लांबवर षटकार. 6 धावा याबरोबरच प्राप्त होणार आहेत आणि 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक 41. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावा बनवताना या फलंदाजांना. दुसऱ्या षटकामध्ये काय झालं होतं, पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले, त्यानंतर 4 बॉलला गोलंदाजांनी कमबॅक केलं. तिसऱ्या षटकामध्ये तीच गोष्ट झाली. पहिल्या 2 बॉलवरती षटकार चौकार आले, पुढच्या 4 बॉलला कमबॅक झालं. आणि या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती मोठा फटका येतोय वीरेंद्र कडून. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका येतोय. परत एकदा निश्चित पुढे येत इनसाइड आउट खेळायचा होता, मात्र वरची कड चेंडू लांब राहिला शरीरापासून खूप. मोठा फटका वीरेंद्रला येत नाहीये या षटकामध्ये. धावफलक आता परत एकदा पुढे 42 धावा असतील. 2 बाद 42. षटक क्रमांक 4 सुरू असताना तर अजून 3 चेंडू टाकायचे आहेत. स्ट्राईक एंडला सुशांत आहे. ही जोडी 35 धावांची भागीदारी तिसऱ्या गड्यासाठी या 2 फलंदाजांना. आणि वेगवान भागीदारी त्यांनी बनवलेली आहे. लक्ष 82च आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे आणि पुन्हा सुटणार आहे झेल. एकाच क्षेत्ररक्षकाकडून 2 वेळा जीवदान फलंदाजांना मिळतं. सुशांतला हे जीवदान आहे. अगोदर वीरेंद्रला जीवदान होतं आणि या जीवदानांची परिणिती कशात होईल हे देखील बघणं महत्वाचं असेल. 44 धावा 2 बाद 38. अजून धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते मात्र 14 चेंडू 38 धावा. स्ट्राईक एंड वरती सुशांत. दुसऱ्या षटकामध्ये सुशांतनं मोठे फटके खेळले होते, त्यानंतर सुशांतही शांत झालेला आहे. तर वीरेंद्र नॉन स्ट्राईक एंडवर. उजव्या बाहेर चेंडू आहे. चांगला चेंडू ठरेल. निर्धाव. असं अनुमान बऱ्याच वेळा फसतं, चुकतं अनुमान. मात्र त्या पलीकडे जाऊन इथे आता फटकेबाजी करायची. निश्चित पुन्हा एकदा फसलेला हा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक बदलला होता. दुसऱ्या प्रयत्नात तिथे होईल कॅच. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद होणार आहे. जमलेली जोडी फुटलेली आहे. जोडी जमली होती. 44 वरती 3 तर अजून 38. 12 चेंडू 38 धावा शिवनेरी स्ट्रायकर्सला. यानंतर दोन्ही संघांनी तयार राहा. ज्या संघांची मॅच आहे, जो टॉस झालेला आहे, डगआउट मध्ये दोन्ही संघांनी जाऊन थांबा. 2 षटकं राहिलेली आहेत आणि प्रेझेंटेशन, मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन पूर्ण होण्याच्या आत मॅच सुरू झाली पाहिजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील.
पाठोपाठ विकेट गमावलेल्या आहेत इथे. सुशांत त्यावेळेस बाद होणारे, वीरेंद्र अजून मैदानामध्ये आहे. मॅच नंबर 3 मैदानामध्ये सुरू आहे. शिवनेरी रॉयल्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स. यानंतर पुरंदर किंग्स विरुद्ध जंजिरा फायटर्स. या दोन संघांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. तर दोन्ही संघांनी डगआउट्स मध्ये जाऊन थांबा आणि इनिंग संपल्याबरोबर लगेचच आपण आतमध्ये या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षणासाठी, फलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाजीसाठी, जेणेकरून मॅच लगेच सुरू होईल. वेळेचा अपव्यय आज आपल्याला टाळायचा आहे, सदुपयोग करायचा आहे आणि सगळे मॅचेस आज संपवण्याचं कसब आपल्या सगळ्यांना दाखवायचे. 15 मॅचेस आज दिवसभराच्या सत्रामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा 5वं षटक सुरू झाले. धावफलक 41, 41 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. माफ करा, 45. पंचेचाळीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय पोळ नाही, मोठा फटका येऊ शकत नाही. थोडासा स्लोअर वन होता, कमी गतीने टाकलेला हा चेंडू होता आणि त्यामुळेच खूप लवकर बॅट त्याची फिरली. बॅटचा स्विंग जोरात होता, मात्र चेंडू सावकाश आला. एका धावी बरोबर 46. 3 बाद 46. 5व्या षटकामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स जायचे पुढे हळूहळू हळूहळू हळू. मोठे फटकेच हवेत. वीरेंद्र एक असा कारागीर आहे, इथे सामना तो फिनिश करू शकतो आणि एका चांगल्या फिनिशरच्या भूमिकेमध्ये त्याला आता यावं लागेल. कुठली टीम बघा तुम्ही, त्या टीम मध्ये चांगले फिनिशर्स असले की तो संघ जास्त जिंकतो. म्हणजे त्यांना पराभूत करणं खूप कठीण होतं. युवराज सिंग, मोहम्मद कैफ हे चांगले फिनिशर्स होते. भारतीय संघाने निश्चित महत्वाचे विजय नोंदवलेले आहेत. इथे चांगला फटका आहे. हा फॉली लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा इथे मिळतील. शानदार षटकार. अजय जडेजा एक असा फिनिशर होता भारतीय संघामध्ये. सुरेश रैना बघितला, आता सूर्यकुमार यादवला आपण बघतो, रवींद्र जडेजाला देखील बघतो. असे अनेक फिनिशर्सची नावं घेता येतील. कपिल देव एक फिनिशर होता. त्यांचा क्रमांक 6वा 7वा असतो. 5वा 6वा 7व्या या क्रमांकावरती फिनिशर्स असतात. मात्र कोणत्याही परिस्थितीमधून मॅच जिंकून देण्याची क्षमता ते ठेवतात. यस यस यस, इथे 2 षटकार लागोपाठचे. अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या गॅलरीमध्ये चेंडू अंतराळात फेकून दिलाय. 6 धावा. धाव फलकावरती 59. 5 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 59. विजयाचं समीकरण इथे आलेलं आहे. आता धावा हव्यात मात्र 23. 6 चेंडू 23 धावा. षटक संपलेलं आहे 5वं. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. वेळ संपलेली आहे, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे. क्षेत्ररक्षकांना, संघनायकाला विनंती, विशेषतः टाइमचं कॅल्क्युलेशन ठेवत चला. बऱ्याच वेळा काय होतं, कालच्या स्पर्धेचा अनुभव मी घेतलेला आहे की खेळाडू पहिले 4 षटकं वेळेत टाकतात. 23 धावांची गरज आहे आणि एकदा का ते षटक संपलं की शेवटच्या षटकासाठी 11 मिनिटं 12 मिनिटं असा वेळ काल लागायचा आम्हाला. म्हणजे कायद्यातून पळवाट काढायची म्हटलं की आपण लय हुशार असतो, बरोबर पळवाट शोधतो. नो बॉल, नो बॉल इथे. तर एक क्षेत्ररक्षक वाढवायचा होता, तशा सूचना क्षेत्ररक्षकांना दिल्या होत्या. तरी देखील 4 क्षेत्ररक्षकांबरोबर त्यांनी चेंडू टाकलेले आहे आणि त्यामुळे या 2 धावा मिळतात. 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21. फ्री हिट असेल पुढचा बॉल. फ्री हिट बॉल आणि समोर फलंदाज स्ट्राइक एंड वरती असणार आहे. राजू वीरू पडवळ, राजीव खराटे ही जोडी मैदानामध्ये आता आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे.
2 षटकार मागच्या षटकामध्ये येत इरादा बनवलेला आहे शिवनेरी स्ट्रायकर्सनं. यास पुन्हा उंच टोलेचंग लांब लचक लफेदार षटकार. 6 धावा इथे मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, 5 चेंडू आणि आता 15 धावा. शिवनेरी स्ट्रायकर्स पुन्हा एकदा मॅच मध्ये परत वापसी करण्याचा प्रयत्न, पुनरागमन करण्याचा प्रयत्न, झेप घेण्याचा प्रयत्न आहे. काय मॅच आपण बघतोय इथे. शेवटचं षटक अजून सुरू आहे. मॅच मात्र पुन्हा एकदा ऑन झालेली आहे. मजबूत पारडं होतं अजिंक्य ताराचं. शिवनेरीने हे खेळ केलेला आहे. पुन्हा चांगला चेंडू. याबरोबर परत एकदा आता सामना पलटी होईल. उलटा पालट सातत्यानं होते. भरती ओटी पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळते. ऊन सावलीचा खेळ सुरू असणार आहे. कधी सामना शिवनेरीच्या बाजूला तर कधी सामना अजिंक्य तारा स्मॅशर्सच्या बाजूला. उजव्या हाताने ओरडू विकेट. यस फसवलंय तिथे. हवेमध्ये चेंडू आहे. फलंदाज होईल बाद. धक्का बसेल चौथा. 67 धावा फलकावरती. 3 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. ओनली 15 रन्स रिक्वायर्ड इन 3 बॉल्स. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये दाखल होणार आहे. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 4 चेंडू आहेत. 4 चेंडू 15 धावा. यस वाईड आहे. 4 चेंडू 14. 3 असतील बॉल. बरोबर आहे. 3 चेंडूच आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. 2 षटकार इथे आवश्यक आहे. आणि नवीन आलेला फलंदाज अक्षय वरती आता जबाबदारी आहे. या 4-3 बॉल मध्येच त्याला फेमस होण्याची संधी आहे. मात्र फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे टिपतोय. अप्रतिम झेल. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चांगला रंगलेला सामना इथे आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच. प्रहार प्रीमियर लीग 12व सत्र आपण इथे बघतोय. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव आहे. एवढी मोठी स्पर्धा कव्हर करायची म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे इथे लाखोंच्या संख्येने रुपये खर्च करावे लागतात. आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेटसाठी सचिन ढवळे सर निश्चित प्रकारे मागे बघत नाही. एवढं मोठं दातृत्व केवळ त्यांची अकॅडमी म्हणजे प्रशिक्षणाचा एक दर्जा आहे. पण त्याबरोबर देखील सचिन ढवळे सरांचं व्यक्तिमत्व काही वेगळं आहे. खरं तर सातत्यानं सचिन ढवळे सरांना आपण पाहिलंय की अपंग अनाथ किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करत असताना. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. इथे झेल होईल आणि शेवटचा चेंडू या डावातला शिल्लक आहे. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल शिवनेरी स्ट्रायकर्सला. पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत. आपण चर्चा करत होतो सचिन ढवळे सरांच्या दातृत्वाविषयी. एखादा होतकोर विद्यार्थी असेल आणि त्याची घरची परिस्थिती नसेल तर स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण मोफत अशा विद्यार्थ्यांना सर देतात. अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत त्यांच्या माध्यमातून होत असते. आणि असे विद्यार्थी असतात जो त्यांच्याकडे येतो त्या विद्यार्थ्याला त्यांच्याकडून भरपूर काही मिळतं. विशेषतः अमोघ ज्ञान आणि अमोघ ज्ञानाचं भांडार म्हणजे सचिन ढवळे सर आहेत. क्रिकेटची त्यांना आवड आहे आणि सगळ्यांनाच असते. आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देखील आवड असते. आणि त्यामुळे मग एक स्पर्धा घेतात. जे माजी विद्यार्थी असतील त्यांनाही खेळण्याची संधी मिळते. जे आजी विद्यार्थी असतात जे सध्या अभ्यास करतायत अशाही खेळाडूंना 1, 2, 3 दिवस 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला विरंगुळा मिळतो. आणि अशी एक चांगली स्पर्धा दरवर्षी 2दा
संपन्न होते पुण्यामध्ये प्रहार प्रीमियर लीग. शिवनेरी स्ट्रायकर संघाचा पराभव करत अजिंक्य तारा स्मॅशर्सनं मिळवला इथे पहिला विजय. विजयी संघाचं अभिनंदन असेल. तर त्याचबरोबर यानंतरची जी मॅच आहे ती मॅच खेळणारे दोन्ही संघ आपण लगेच मैदानामध्ये या. पुरंदर किंग्स आणि जंजिरा फायटर्स. चला मैदानामध्ये. पुरंदर किंग्स आणि जंजिरा फायटर्स. गतविजेता जंजिरा इथे या मैदानामध्ये या मॅच मध्ये खेळणार आहे. पुरंदर्स विरुद्ध त्यांची लढाई रंगणार आहे. चला लगेच चला. ज्यांची फिल्डिंग असेल त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी चला आणि दोन्ही संघांनी शेक हँड्स करा. शिवनेरी स्ट्रायकर्स आपण शेक हँड साठी ग्राउंड मध्ये या. अजिंक्य तारा बरोबर शेक हँड्स करा आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन कडे देखील जाणार आहोत. त्या अगोदर शेक हँड होईल. नवीन संघ मैदानामध्ये दाखल होईल. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरचा निर्णय अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. तिथं विकेट आहे. फलंदाज बाद आहे का? नाहीये. नॉट आउट आहे फलंदाज. त्यामुळे हॅट्रिकची संधी गमावलेली आहे. या ठिकाणी गोलंदाजानं मात्र एक चांगला सामना संपलेला आहे. याबरोबरीनच लगेच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत आणि तिथे उपस्थित आहेत आपले समालोचक सन्माननीय गोपी जाधव सर. माझी विनंती, अतिथी कोण आहेत अतिथींना आपण उपस्थित करा. या सामन्यातल्या सामनावीराकडे देखील आपल्याला जायचं आहे आणि या सामन्यातून जबरदस्त कामगिरी करत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त केलेला आहे PSI राहुल कोकाटे. 13 चेंडू 22 धावा, 1 षटक टाकलं, 9 धावा, 3 विकेट. राहुल कोकाटे PSI मॅन ऑफ द मॅच. येस, थँक्यू नरेश सर. थँक्यू कमेंट्री बॉक्स. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आपण जोडले जातोय. शिवनेरी रॉयल्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्स या दोन संघांच्या दरम्यान सामना रंगला. 82 धावांचं लक्ष होतं. आता ते पूर्ण करत असताना पराभव स्वीकारावा लागलाय शिवनेरी रॉयल्सला आणि अजिंक्य तारा स्मॅशर्सने आपला पहिला सामना जिंकत असताना पहिला विजय मिळवलाय. बरोबरच या सामन्याचा सामनावीर अष्टपैलू कामगिरी करणारा राहुल कोकाटे ठरलाय सामनावीर आणि त्याला सन्मानित करण्यासाठी आमच्यासोबत प्रमुख अतिथी जोडलेले आहेत आदरणीय सूरजजी मोरे सर.